8व्या श्लोकामध्ये देवीचे वृंद म्हणजे देवेंद्रांचा समूह आणि त्यांनी काय केलेलं आहे तर चामर ढोळलेले आहे. मग ते चामर ढोळले याचा अर्थ असा नाही की ते इंद्रांची महती दाखवायची नाही त्याच्यामध्ये. कारण का तर इंद्र स्वतः सेवा करायला असे आलेले आहेत की त्यांना एवढा बहुमान आलेला आहे भगवंतांचा की भगवान ह्याच्या पार आहे, संसाराच्या पार आहेत, हे चांबराच्या माध्यमातून दाखवून दिलं. अजून काय सांगितलं? 64 हा आकडा कशासाठी आला? 10 दशधर्म, 64 वृद्धी आणि 46 गुण. अजून काय सांगितलं? 10 जन्माचे अतिशय, 24 तीर्थंकर. मग 64 चांबर हे दाखवून देत आहेत की 24 तीर्थंकर म्हटलं तर 24च का, कमी जास्त का नाही? विदेह क्षेत्रामध्ये 20च का आणि इकडे 24च का? ह्याचा कधी विचार केला नाही आपण. कारण का तर आता 24 म्हणजे काय आहे तर आपण पाहतो की 2 हात जोडतो भगवंतांना नमस्कार करताना, त्यावेळेस किती येतात बोटं? 10 बोटं येतात. आणि काय येतं? ओंजळ येते आणि एक मस्तक येतं. आणि दुसरी गोष्ट पंचनमस्कार करताना ते 2 पाय पण अशा विशिष्ट पद्धतीने होतात की त्याची 10 बोटं घ्यायची म्हणजे 20. ही 10 ते 10 20 झाले. आणि मस्तकाने नमस्कार केला 21 झालं. आणि ते ओंजळ करून असं आपण जेव्हा नमस्कार करतो त्याच्यातनं सगळं निस्संग होऊन गळून गेलं, म्हणजे सगळे जे काही आपले विभाव आहेत ते सगळे गळून गेले. आता हे झालं 22. 2 काय आहे? 2 चरण, वेद विज्ञानाचं प्रतीक. म्हणजे आपण ते 2 पाय गवासनात घेऊन नमस्कार केलेला असतो. मग हे असा नमस्कार दिसतो व्यवहारण्याने, परंतु निश्चयाने पाहिलं तर भेद विज्ञानाचं हे प्रतीक आहे. म्हणजे स्वस्वरूपाला जाणण्यासाठी अशा रीतीने 24 तीर्थंकराचं ते प्रतीक घेतलं. आणि जेव्हा आपण हे पाहतो की कुठल्याही प्रकारचं अतिशय जेव्हा दिसून येतं तर अतिशय म्हणजे ज्यावेळेस जे अतिशय झालं तर त्यांनी उल्लंघन केलं. कशाचं उल्लंघन केलं? आत्तापर्यंत जे जे काही विभाव झालेले आहेत त्या विभावांचं उल्लंघन करण्यासाठी अतिशय या स्वरूपात सांगितलं जातं. म्हणून हे आपण पाहतो की वास्तविक रूपाने काय आहे की सर्वत्र शांती आणि अतींद्रिय आनंद हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातूनच हे दाखवून दिलं की अनुराग करण्यायोग्य कोण आहे. अनुरागच करायचा आहे तर कुठं करायचा? स्वभावात म्हणजे निजध्रुव स्वरूपाचा अनुराग म्हणजे प्रीती. अनुरागचा अर्थ काय होतो? अनुरज्जन म्हटलं नाही तर अनु म्हणजेच त्याला अनुसरून काय झालं? प्रिय झालं ते. आता रागी वगैरे ते घ्यायचं नाही तर रागद्वेष, तर त्याचीच रुची वाटली म्हणजे स्वभावाला अनुसरून त्याची रुची वाटली ते अनुरज्जन घ्यायचं. आणि या ठिकाणी आपण जे पाहतो की मुक्ती वगैरे ह्याची जी उपमा दिलेली आहे तर हे सगळं संसारातल्या परिचयाच्या माध्यमातून अपरिचयाकडे नेलेलं आहे. कारण आता ही बाहेर म्हणजे कनक आणि कामिनी हे 2च अडथळा करणारे आहेत. कशाला? मोक्षाला. म्हणून आम्हा नेहमी सांगायचं ना, सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नव्हे हे विघ्न असे. मग ही काय झाली?
कामिनी. आणि कनकसाठी सुद्धा महाभारत वगैरे झालं, तिच्यातून सुद्धा आपल्याला हे सिद्ध होतं की जे आजपर्यंत युद्ध वगैरे झाले ते फक्त कनक आणि कामिनीसाठीच होतं. आणि म्हणून ह्या सगळ्यापासून अनुरक्त न होता विरक्त झाला. पण अनुरक्त कुठं झाला तर मग मुक्तिलक्ष्मी सांगितली. परंतु मुक्तिलक्ष्मी ही व्यवहार नयाने म्हटलं, पण निश्चय नयाने आपली ज्ञानलक्ष्मी किंवा आनंद स्वरूप वगैरे ही जी आहे शुद्ध उपयोगाची पर्याय, तर तीच आपली लक्ष्मी म्हणजेच आनंदाला देणारी आहे असं समजायचं. आता पुढचा श्लोक करायचा आहे. तेवढं प्रत्येक 24 तीर्थ घेतलं. हां 24 आणि 20 म्हटल्यावर 10 त्याचे 10 20 ते त्यात गर्भित आहेच. स्त्रद्धरा सिद्ध भक्ती म्हणतो ना, तिची चालेल. श्वेतातपत्र त्रयचमरीरुहा शोकभाश्चक्रभाषा पुष्पौघासारसींहासनसुरपटहैर्षट्भिप्रातिहार्यै साश्चर्यैर्भाजमानः सुरमनुजसभाम्बोजिनी भानुमाली पायान्नपादपीठी कृतसकलजगत्पादमौलिर्जिनेन्द्रः देवश्वेतातपत्र त्रयचमरीरुहा शोकभाश्चक्रभाषा पुष्पौघासारसींहासनसुरपटहैर्षट्भिप्रातिहार्यै साश्चर्यैर्भाजमानः सुरमनुजसभाम्बोजिनी भानुमाली पायान्नपादपीठी कृतसकलजगत्पादमौलिर्जिनेन्द्रः. म्हणजे इथं सर्वात प्रथम अष्टप्रातिहार्याचं वर्णन केलेलं आहे. श्वेत आतपत्र त्रय म्हणजे श्वेत म्हणजे पांढरे शुभ्र, आणि आतपत्र त्रय कोण घेतले? 3 छत्र घेतले. आता आतपत्र हे का म्हटलं त्याला? छत्राला आतपत्र का म्हटलं? उन्हाला थांबवणारं असं छत्र असतं. आतप म्हणजे उष्णता आणि त्र म्हणजे रक्षण. तर उष्णतेचं रक्षण करणारं जे असतं त्याला म्हणायचं छत्र. मग अशा प्रकारचं 3 छत्र. मग 3 का घेतले छत्र? रत्नत्रयाचं प्रतीक. जिकडे तिकडे भगवंतांच्या तिथं पण वेदिक 3 असतात, म्हणजे वेदीचे जे टप्पे आहेत ते, आणि पायऱ्या पण चढताना 3 असतात. मग अशा रीतीने सगळीकडे 3-3चं कशाचं प्रतीक आहे तर रत्नत्रयाचं. आणि पुढे सांगितलं की आता परत इथं 64 चामर आलेले आहेत. चमरी म्हणजे चामर. मग 64 चामर हे अशा रीतीने त्या अष्टप्रातिहारमध्येच एक वैभव आहे. त्यानंतर काय सांगितलं? अशोक वृक्ष सांगितलं. रुह अशोक. रुह शब्द आधी घेतला अशोकाच्या. रुहचा अर्थ काय होतो? वृक्ष. मग अशा रीतीने अशोक वृक्ष म्हणून घेतलं. त्यानंतर चक्रभाषा. तर भाचक्र म्हणजे काय घेतलं? भामंडल. आणि भाषा कोणती आहे तर दिव्यध्वनी स्वरूप, म्हणजे भामंडल, दिव्यध्वनी. त्यानंतर पुष्पौघा. ओघ म्हणजे समूह, पुष्पांची फुलांची वृष्टी. आणि काय सांगितलं? पुष्पौघा सारभूत पुष्पांची वृष्टी. सिंहासन सुरपटहैः अष्टभिः प्रातिहार्यैः. सिंहासन घेतलंय,
त्यानंतर सुरपट म्हणजे देवदुंदुभी घेतलं आणि त्याच्याद्वारे हे अष्टप्रातिहार्य होतात सगळे. म्हणजे हे 8 प्रातिहार्यांनी ते कसे आहेत भगवान शोभायमान, म्हणजे नियमाने अष्टप्रातिहार्य जिथं समाचरण आहे तिथं अष्टप्रातिहार्य असतात. म्हणजे हे सगळे कशाचं प्रतीक आहे? शुभ्रता, परिणामाची उज्ज्वलता. छत्र हे रक्षणाचं प्रतीक आहे. चामर हे 3 हे कशाचं प्रतीक आहे तर रत्नत्रयाचं. त्यानंतर चामर हे काय आहे तर परिणामशीलता दाखवायची. द्रव्य ध्रुव असताना देखील परिणामशील कसं आहे म्हणजे याच्यातून क्षणिकता दाखवतात. छत्र हे चामर ढळताना क्षणिकता कशी आहे, समाशरणाची पण क्षणिकता आहे हे दाखवलं. झुकतात विनय आहे ते स्वभावात जाण्यासाठी प्रतीक आहे. आणि ही सर्व पर्याय जी दिसते ती क्षणिक आहे. ध्रुव ह्याच्यापासून भिन्न, ह्या क्षणिक पर्यायापासून भिन्न ध्रुवाला जाणं हे दाखवण्यासाठी चामर आहे. त्यानंतर अशोक वृक्ष कशासाठी आहे? कशाचं प्रतीक आहे अशोक वृक्ष? शोकरहित म्हणजे म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख ताप वगैरे जे आहेत त्याने रहित दाखवण्यासाठी अशोक वृक्ष हेच प्रतीक घेतलं ते. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? भाचक्र म्हणजे भामंडल. भामंडल कशाचं प्रतीक आहे? भाव पाहण्यासाठीच का? तर भा म्हणजे ज्ञानाचं तेज आणि त्याचं चक्र म्हणजे समूह. ते तेज कधी नष्ट होत नाही. चक्र जसं चालू राहतं आणि ते फिरत राहतं त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानाचं तेज म्हणजे सतत समयाला होणारी ज्ञानाचे पर्याय उत्पन्न खरंच की खोटं कशाला? दिसतेत की भाव दिसतात प्रत्येकाला, आपापले भाव दिसतात. तिथं तर दिसणारच आणि सांगणारे पण आहेत. इथं सुद्धा आता कुठं होतं ते पहा, एलोरा का अजंठा कुठं तरी वेरूळ, त्या ठिकाणी हे जे भामंडल होतं तर कित्येक वर्षपर्यंत त्याच्यात प्रत्येकाला आपले 3 भाव दिसायचे. आत्ताचा एक भाव, पुढचा एक भाव आणि मागचा एक भाव. मग ते औरंगजेबला जेव्हा त्याचा पुढचा भाव डुक्कर दिसला तेव्हा त्याला खूप क्रोध आला की मी एवढा मोठा राजा मी काय डुक्कर होणार काय. तर ते भामंडलच फोडून टाकलं ते. बरं झालं सगळे गेले असते बघायला. एका अपेक्षेने आकुल व्याकुल होते ते जाणून पण, आणि एका अपेक्षेने पुण्य कमी झाले. सावधानता पण येते ना की आपण असं पूर्वी केलंय, हे चुकीचं केलं किंवा काय करायला पाहिजे होतं, मग ह्या म्हणूनच आता आपल्याला असं उदय येतो हे समजण्यासाठी पण त्याचा उपयोग आहे. पुढे तरी असं होऊ नये म्हणून तो सावध राहतो. अहो सगळे इथं मरीची सारखेच आहेत. मरीची सारखं असं पुढचं हो चांगलं आहे कळलं असं तर आता सगळे भ्रष्ट होतील. म्हणजे चांगला भाव कळला तर सगळे धर्मातून दूर होतील असं पण नाही. कशाने आपण चांगले तर धर्म करतो परिणत होतं म्हणून चांगलं आहे असं शुक्राचं बघितलं तसं कुणाचं भाव चुकीचं असलं तर ते पण सुधारणा करेल की झाली तर पर्याय होऊ देत, पण मी तर त्यापासून भिन्न असं जाणे. आणि चेहरा तुमचा इकडे आवाज दिव्यध्वनी जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? दिव्यध्वनी पण अष्टप्रातिहार्यात घेतली. आता त्या ध्वनीला म्हणजे शब्द त्या वस्तुव्यवस्था सांगणार भगवान, पण त्याला दिव्य शब्द हा प्राप्त झाले कारण ते कधीही खोटं होत नाही. त्यातलं एकही वाक्य खोटं होत नाही. जसं आहे तसं सांगणार. त्याचं कारण का तर त्याला म्हटलं जातं वस्तुव्यवस्था दाखवून देणारं हे कार्य जे चाललेलं आहे त्यात अवंचक नाव दिलं. भगवंतांना काय म्हटलं? कसल्याही प्रकारची वंचना कोणाची करण्याचं प्रयोजन नाही, म्हणजे फसवणूक नाही.
मग अशा प्रकाराने प्रमाणभूत झाला. अवंचक म्हणजे प्रमाणभूत आहे ते वाक्य, म्हणून त्याला दिव्यध्वनी हे नाव आले. पुष्पवृष्टी कशाचं प्रतीक आहे? पुष्पवृष्टी कशी होती? पुष्पवृष्टी फुलं असं पडतात खाली, देठ खाली. हा, देठ खाली. देठ खाली का पडताना अशी कशी पण फुलं पडत नाही, ते बरोबर देठ खाली होऊनच पडतं ते. तू सांगितलं ना, जड भाग आहे तो खाली जातो म्हणून संसार हे एकतर जिथून उगवतं ते दाखवलं. फुल कसं उगवतं तर देठापासून येतं, म्हणून ते खाली दाखवलं. मग ज्याचा उगम जिथून आहे तर ते कशाचं दाखवलं की हा उगम म्हणजे पुष्प हे कशाचं प्रतीक आहे तर कोमलता, निर्विकारता, निष्कामता ह्याचं प्रतीक आहे. मग ते सांगितलं की ज्याच्यातून जे उत्पन्न होतं, मग ते उत्पन्न होत असताना ते निस्सार आहे ते खाली गेलं सांगितलं. म्हणजे विभावाची पर्याय, कामुक्तीची पर्याय सगळी निस्सार आहे, म्हणून ते खाली गेलं आणि वर कोमलता राहिली, म्हणजेच फुलाच्या पाकळ्या. मग ते काय दाखवतात, कशाचे प्रतीक आहे तर हे सांगितलं की उमलण्यासारखं, म्हणजे काय म्हणतो त्याला, विकसित होण्यासारखं आणि कोमलता टिकवण्यासारखं अशा प्रकाराने आपलं स्वरूप आहे हे दाखवण्यासाठी जणू काय ते ऊर्ध्व म्हणजे वर ठेवलं त्याचं स्थान. अशा रीतीने सारभूत पुष्पांचा समूह म्हटलंय ते पुष्पवृष्टी होताना. मग सारभूत याचा अर्थ काय, त्याच्यात जीव हिंसा नाही अशा प्रकारचे पुष्प, आणि त्यांचा समूह म्हणजे एकच फुल नाही टाकलेलं तर समूहरूप एवढं टाकलेलं आहे की आपल्याकडे सगळी जरी वृक्ष फुलांची वेली घेतल्या तरी सुद्धा तेवढं पुरणार नाही, इतकं त्यांच्याकडे कल्पवृक्षाची फुलं आहेत. आणि ती कशी आहेत, अहिंसात्मक आहे, म्हणून त्यापेक्षेने सारभूत म्हटलं त्याला. मग तसं ते कशाचं प्रतीक आहे तर स्वयंस्वभावच निष्काम आहे, आणि जसा स्वभाव आहे तसं फक्त ते जाणण्यासाठी प्रतीक म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर सिंहासन का घेतलं इथं अष्टप्रात्यारामध्ये, तर 3 लोकांचे नाथ म्हटलं म्हणजे ते कसे आहेत तर अशा आसनावर आहेत की त्यांचा पराजय जो आजपर्यंत होत होता, विभावात राहून संसारात राहून, त्या पराजयापासून मुक्त झाले म्हणजे जयवंत झाले हे दाखवण्यासाठी, हा शूरवीर पराक्रम दाखवण्यासाठी सिंहासन घेतलं. आणि नंतर काय सांगितलं, देवदुंदुभी सांगितलं. ती देवदुंदुभी कशासाठी असते, आपण स्पीकर ठेवतो सगळ्यांना आवाज जावा म्हणून. त्यांची देवदुंदुभी कशी, अगदी सगळं 3 लोक जागं होते, किंचित मात्र कोणी झोपणार नाही, असं निद्रिस्त राहणार नाही, अशा प्रकारची ती देवदुंदुभी सतत चालू असते. आणि ती ऐकून लोकांच्या मनावर पण असा परिणाम होतो की काय आपण अजून बसलो इथं, चला लवकर दिव्यध्वनी सुरू झाली. तर अशा पद्धतीने मग ते दिव्यध्वनी चालू असताना ते आवाज डिस्टर्ब होत नाही ना, ते त्याचं विशिष्ट काहीतरी असेल. स्पीकर बाहेरच्या बाजूत कसं असतं, आत काय बोलताय बाहेर येतो त्यांचं ते काही असेल की नियोजन तसं. दिव्यध्वनीला किंचित मात्रही बाद आहे. आणि ती दुंदुभी त्या क्षेत्रातच ऐकू येत असेल की जिथं भगवान फिरतात तिथं. नाही, दुंदुभी सगळीकडे जाणार, कारण खाली जे मनुष्य राहतात त्यांना पण, तिरेच्यांना पण. नाही तेच की, त्या क्षेत्रात जिथं फिरतायत भगवान तेवढ्या क्षेत्रामध्येच ती दुंदुभी काम करते 12 योजन पर्यंत. अष्टप्रात्यारे जसं तिथंच असतंय तसंच हे पण देवदुंदुभी तिथंच आहे. परंतु वैराग्य वाढते लोकांना ते सगळं पाहून, अष्टप्रात्यारे पाहून अशा प्रकारच्या वैराग्याला प्राप्त होतात, म्हणून त्यांनी शोभायमान म्हटलं.
पुढे सांगितलं सुर मनुज सभा अंभोजिनी भानुमाली. तिकडे चालले. तर या ठिकाणी सांगितलं सुर मनुज सभा. सुर म्हणजे देवांची सभा, मनुज म्हणजे मनुष्यांची सभा, आणि त्याला अंभोजिनीची उपमा दिली. कमलिनी भानुमाली म्हणजे सूर्याप्रमाणे प्रफुल्लित आनंदित करणारा. म्हणजे हे सगळं जे घेतलेलं आहे देवसभा मनुष्यसभा म्हणजे तिथं समोशांनात बसणारे हे सगळे मुनी आरिका देव देवी पशु वगैरे सगळे जे कोणी बसा श्रावक श्राविका त्या सगळ्यांना ते दिव्यध्वनी इतकी आनंदित करते की त्यांना सतत ते ऐकावंसं वाटतं. म्हणजे 2 तास 24 मिनिटसुद्धा त्यांना कमी वाटतं. म्हणजे इतकं त्यांचा त्याच्यामध्ये उपयोग चांगला लागतो. अशा रीतीने म्हणजे सूर्य जसा भानुमाली म्हणजे सूर्याचे किरण जसे त्या कमलांना प्रफुल्लित करण्यासाठी उपयोगी असतात, तसं भव्यरूपी कमलांना प्रफुल्लित करणारे हे कोण असतात? भगवान आहे. त्यांची दिव्यध्वनी आहे. पुढे सांगितलं पादपीठीकृत सकल जगत पालमौली देवः जिनेंद्रः न पायात. आमचं न म्हणजे आमचं, पायात म्हणजे रक्षण करो. कोण रक्षण करो? भगवान. कसे तर पादपीठीकृत म्हणजे ज्याच्यावर पाय ठेवलेले आहेत असं जे पीठिका आहे त्यामध्ये सकल जगत पालमौली आणि त्याच्यावर संपूर्ण जगाचे पालन करणारे असे जे आहेत ते मुकुट, हे ज्यांचं मौली म्हणजे मुकुट, हे ज्यांचं आपलं पादपीठ केलेलं आहे, ज्याने आपले पादपीठ केले आहे, अर्थात ज्यांचे चरणी मुकुट सहित सर्व राजाधिराजे इंद्र वगैरे हे सगळे काय झालेले आहेत, चक्रवर्ती धर्मेंद्र इत्यादी जे सगळे आहेत तर ते साष्टांग नमस्कार करतात, वंदना करतात असं दाखवलेलं आहे. म्हणजे देवः जिनेंद्रः असे जिनेंद्र देव नह म्हणजे आमचं रक्षण करो, पायात म्हणजे रक्षण करो. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं की ज्या सिंहासनावर भगवान बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी येऊन देव काय करतात, असे झुकतात की त्यांची मुकुट आणि त्याची कांती एवढी पसरलेली आहे की मग राजाधिराज वगैरे हे सगळे वंदना करत असताना सगळ्यांना असं वाटते की भगवानच आमचे रक्षक आहेत. म्हणून असं त्या ठिकाणी ती सभा एवढी विनयशील वाटते आणि त्यामुळं त्या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकजण भावना करते की आमचं रक्षण करणारे हे भगवानच आहे. हे फक्त व्यवहार नयाने म्हटलं. मग तसं आपण निश्चयाने काय लावायचं ह्याच्यावर, कोण देव आहे? निज कारण परमात्मा. आता कोण आपल्याला कशापासून वाचवतं? 3 छत्र जे घेतले तर ते 3 छत्र म्हणजेच रत्नत्रय आणि आपल्याला हे सगळे संताप वगैरे बाहेरचे विभाव त्याच्यापासून वाचवणारा हा आपला आत्माच आहे. 3 कर्मापासून सोडवतो, द्रव्य कर्म भाव कर्म. हां, 3 कर्मापासून पण सुटलं, 3 भावनामध्ये फिरू देत नाही. आणि 3 भुवन जे आहेत ते अधोलोक मध्यलोक ऊर्ध्वलोक त्यामध्येच आपण आजपर्यंत भ्रमण करत आलो, त्याला सगळ्याला सोडवणारं हे असं त्याचं प्रतीक म्हणून 3 छत्र घेतले. त्यानंतर चमरी म्हणजे चामर हे कशाचं प्रतीक घेतलं तर सांगितलं होतं, परिणामांशी उत्पादवे द्रव्याने सहित द्रव्य आहे हे दाखवून दिलं. मग आपण निराश व्हायचं नाही की आजपर्यंत मी संसारात अडकलो, आता काही सगळं गेलं माझं आणि मला कधी होणार भगवान, मी कधी होणार असा विचार येणार नाही. तर या ठिकाणी उत्पादवे द्रव्यशील द्रव्य आहे म्हटल्यानंतर आता फक्त तो स्वभावात राहा, आपुलता करू नको असं दाखवलं. त्यानंतर अशोक वृक्षाने दाखवलं की शोक करण्यासारखं स्वभावात काही नाही, जे सगळं शोक होतो तो
परद्रव्याला ग्रहण करून होतो. त्यानंतर भावमंडल असं दाखवून देते की ज्ञानाचा समूह तुझ्यामध्ये सतत परिणमशील आहे. तर आपल्या वेद विज्ञानात राहून अतींद्रिय आनंदाचं कार्य कर. त्यानंतर दिव्यध्वनी कशाचं प्रतीक झालं, तर तेच दिव्य आहे की ज्यामध्ये आपल्याला भावश्रुत होऊन अतींद्रिय आनंदाला प्राप्त होईल. शब्दाच्या अतीत भाषा जरी घेतलं इथं तरी शब्दाच्या अतीत स्वरूप आहे हे दाखवून दिलं. आणि पुष्पांच्या समूहांचा सारथी वृष्टी काय दाखवून देते, निष्कामता निष्क्रोध असा स्वभाव आहे. सिंहासन काय दाखवून देतं, तर आपला स्वभावच कसा आहे, तर मी सदैव चैतन्याच्या स्वरूपावरच निजध्रुवावर आरूढ आहे, तेच माझं आसन आहे. आणि ते सिंह म्हणजे जरी उपमा घेतली तरी माझ्यामध्ये अशी योग्यता आहे की मी पराजित होणार नाही विभावांकडून, सदैव जयवंत राहणार स्वरूपामध्ये. आणि सुरपटह हे कशाचं प्रतीक घेतलं, दुंदुबी, देवदुंदुबी. तर जसं आपण काय करतो, काहीतरी आपल्याला बहुमान विशेष आला की जय जयकार करतो, तर ते दुंदुबी त्याचं प्रतीक आहे की भगवंतांचं सतत यशगान करण्यासाठी देवदुंदुबी होत असते. एवढा बहुमान त्या देवांना आलेला असतो. तसं मग या ठिकाणी सतत आपल्या निजध्रुवाचं इतकं आपल्याला म्हणजे रुची वाटते, एवढं प्रिय वाटतं की त्याच्यातून बाहेर येऊच नाही. आणि ते कुठं सांगितलं, प्रवचनसारमध्ये चरणानुयोग चुलिकेमध्ये जे शुद्धोपयोगी मुनी आहेत ते स्वभावात राहू लागले तर त्यांना बाहेर यायला आळस वाटतो. बाहेर म्हणजे उपयोगातून बाहेर यायला आळस वाटतो आणि आम्हाला शुद्धोपयोगात जायला आळस वाटतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे त्यांनी दाखवून दिलं की त्याचं प्रतीक हे देवदुंदुबी आहे. तसं आम्हाला सतत स्वरूपामध्ये प्रेरणा मिळते आहे की तू राहा, स्वभावातच राहा, इथंच अतींद्रिय आनंद आहे. अष्टप्रातिहारेच का म्हटलं, अजून जास्त का नाही वैभव दाखवलं. 8 कशाचं प्रतीक आहे, 8 कर्म नष्ट होतात, 8 गुणाची प्राप्ती होते. तसं आपला आत्मा देखील काय आहे, अष्टम भूमीला प्राप्त होण्याच्या योग्य आहे, म्हणजेच सिद्धसिद्धीवर जाण्याच्या योग्यतेचा आहे असं समजायचं. आणि मग त्यामध्ये पुढे जे सांगितलं की वास्तविक रूपाने की आश्चर्यसहित भ्राजमान म्हणजे जे कसे आहेत ते दैदिप्यमान आहे. कोण, स्वरूप. आश्चर्यसहित याचा अर्थ चित चमत्कार. भ्राजमान म्हणजेच आपलं ज्ञान एवढं तेजस्वी आहे की त्याच्यापुढं कशाचं तेज चालत नाही. आणि सुर मनुष्य यांची सभा म्हणजेच काय आहे की आपला आत्माच देव म्हणजे दिव क्रीडायाम. आणि आपला आत्माच मनुज म्हणजे काय आहे, तर मनोधातू ज्ञानार्थी आहे. मग त्यापासून उत्पन्न होणारं सभा म्हणजे भा म्हणजे ज्ञान किंवा तेज आणि स म्हणजे सहित हे आपल्या स्वरूपातच आहे. आणि अंबोजिनी म्हणजे कमळ. हे कमळ कशाचं प्रतीक सांगितलं, सर्व परद्रव्यापासून भिन्न आत्मा. असं भानुमाली म्हणजे सूर्य समान आपला जो ज्ञान स्वभाव आहे तो आपल्याच स्वरूपाला विकसित करतो. ते विकसित करणाऱ्या कमलिनीप्रमाणे कोण आहे, अतींद्रिय आनंदाची पर्याय. त्याला सतत संकुचित होऊ देत नाही, विकसित करत राहायचं, आनंद भोगत राहायचं. अशा रीतीने जे आपल्या मुकुट म्हणजे श्रेष्ठ जगतपाल म्हणजेच जगाचे पालन करणारे अशा मौली म्हणजेच मुकुटाने युक्त आलेले जे देव वगैरे आहेत, तर तसा आपला आत्मा देखील मुकुटासारखा श्रेष्ठ. आणि म्हणून जिनेंद्र म्हणजे निजेंद्र आपला, कारण परमात्माच म्हणजे आम्हाला पायात म्हणजे रक्षण करो, म्हणजे आमचा आत्मा आमच्याकडूनच रक्षित होणार आहे आपल्या परिणामात. देवः श्वेतात् पत्र त्रयचमरिरुहा शोकभाश्चक्रभाषा पुष्पौघा सारसिंहासना
दिव्य ध्वनि, पुष्प समूह की वृष्टि, सिंहासन और देव दुंदुभी रूप 8 प्रातिहार्यों के द्वारा शोभायमान, देव और मनुष्यों की सभा को विकसित करने के लिए सूर्य तथा जिन्होंने सब राजाओं के मुकुटों को अपने पांवों का पीठ आसन बनाया है, ऐसे जिनेंद्र देव हम सबकी रक्षा करे।